हे व्हॉलीबॉल खेळतायत, रात्रीचे 10-10:30 वाजलेले आहेत आणि हे गोल झालाय। आणि या गोलमध्ये मला लक्षात आली ती ही की हे सगळा जो खेळ आहे तो टीमवर्कचा। आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये हीच एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जमली पाहिजे। इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा एक टीमवर्कच आहे आणि ते टीमवर्क फार मोठी ताकद देऊन जातं। त्याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट हे तुम्ही केलेली स्वतःची मूवमेंट आहे, त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट ठेवून माझ्यासारख्या मीडिएटरला मध्ये घेतलंय आणि मला विश्वास देऊन सांगितलंय की तू कर सगळं आणि तसे राईट्स दिलेत। मी माझ्या पुढच्या टीममध्ये त्या कंपनीच्या फंड मॅनेजरवर ट्रस्ट केलाय आणि त्याला सांगितलंय की तू हे सगळं काम कर आणि परफेक्ट करून आम्हाला चांगले पैसे कमवून दे, चांगली टक्केवारी मिळवून दे। त्याच्यानंतर त्या कंपनीवर सेबीनी ट्रस्ट केलाय की तू लोकांचे पैसे व्यवस्थित इन्व्हेस्ट करशील आणि लोकांना चांगली टक्केवारी मिळवून देशील। हा सगळा खेळ आहे ट्रस्टचा आणि हा सगळा खेळ आहे टीमवर्कचा। इवन इफ त्या सेबीच्या वर आहे गव्हर्नमेंट, की गव्हर्नमेंटनी सेबीला निवडलंय की बाबा तू सगळ्यांकडे नीट ऑब्झर्वेशन कर, सगळ्यांचा फायदा होऊन दे, कुणाचं नुकसान होऊन देऊ नको। आणि हे सगळा खेळ आहे आयुष्यामध्ये टीमवर्कचा आणि टीमवर्क मुळेच आपण सगळे ग्रो होणार आहोत। इथं असं कुठंच होऊ शकत नाही की तू ग्रो हो मी नाही होणार किंवा मी ग्रो होतो तू नाही होणार। असं जर आपण करायला लागलो तर त्याचा लाईफ फार लांब काळ टिकत नाही। आणि त्यामुळेच मला म्युच्युअल फंड नेहमी आवडतं, का तर हे टीमवर्क एकदम ओपन आहे, कोण काय करतंय, कुणाला किती मिळणार आहे हे सगळं अगोदरच वेबसाईटवर डिक्लेअर होतं आणि हे ट्रस्टफुल होतं काम, कारण सगळं ओपन आहे, कुठली लपवा छपवी नाही। आणि त्यामुळेच मला ही इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त आवडते, कारण इथं लपवा छपवीचं काम नाही, त्यामुळं नुकसान होण्याचं किंवा फसण्याचे चान्सेस कमी आहेत। आणि त्यामुळेच इतकी वर्ष झालं म्युच्युअल फंड हा जो इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे तो प्रसिद्ध तर होतच चाललाय, पण त्याबरोबर लाईफ टाईममध्ये सगळीकडेच म्हणजे सगळ्यात चांगल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये नंबर 1 ला येत चाललाय। थँक्यू मित्रांनो, तुम्ही माझ्यावर असाच ट्रस्ट ठेवता आहात आणि टीमवर्क आपण करतोय म्हणून आपण सगळेच ग्रो होतोय। थँक्यू।